नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्याला आता रेसिपी दाखवणार आहे, ती पण गावरान चवीची. आता कसं आहे, गावरानी जे रेसिपी आहेत ना, आपल्या माऊली, मावशी, आई यांनी बनवलेल्या, आजी, हे कालबाह्य होत चालले आहेत. तर मधून ना मी आपल्या अशा गावरान चवीच्या रेसिपी टाकत असते. तुम्ही त्या आवर्जून बघा, आपल्याला त्या जतन करायच्या आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओला आणि हक्काने सबस्क्राईब करा. चला तर मग आज बनवूया रेसिपी म्हणजे आपले फुनके आणि कढी बनवायची आहे आपल्याला. आता सध्या कोथिंबीर भरपूर अशी उपलब्ध झाली आहे, त्याच्यापासून आपल्याला फुनके बनवायचे आहेत आणि कढी बनवायची आहे. चवीला अप्रतिम अशी चव असते याची. खूपच आपल्याला हॉटेलचं जेवण कसं कधी कधी करायला आवडतं, तसं आपले जे कालबाह्य झालेल्या रेसिपी पण करून खा ना तुम्ही. खूप चवीला छान असतात. मध्ये मध्ये जेव्हा वेळ असते ना, तेव्हा करून खायच्या. चला तर मग तुम्ही आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ना, त्यांना शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. चला तर बनवूया आजची रेसिपी, कढी आणि फुनके. आपल्याला जे फुनके करायचे आहेत त्याच्यासाठी ही कोथिंबीर घेतली आहे आणि हिरवीगार अशी कवळी कोथिंबीर आहे. पूर्ण एक गड्डी आहे. आमच्याकडे जुडी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा. कोथिंबीरचं झालं. आता हे याच्यासाठी वाटणसाठी घेतलेलं साहित्य आहे. हे ह्याच्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं हे त्याच्यात टाकण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. हे घेतले आहे चटणी, हळद, ओवा, धने जिरे पूड, मीठ, तेल आणि सोडा एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आणि चिंच गुळाचं पाणी. आणि हे आपण पाणी ठेवून घेतलेलं आहे गरम करायला. आणि हे चिंच गुळ मला आठवण नाही म्हणून गरम करून घेतलं आहे. आता सगळ्यात आधी हे साहित्य, आपण हिरवीगार अशी एवढी कोथिंबीर आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं वाटण टाकून घेतलं आहे. तर आता आपल्याला हे पीठ बाकीचं साहित्य टाकून भिजून घ्यायचं आहे. एक बाऊल एवढं डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे 3 चमचे तांदळाचे पीठ, ही 1 चमचा भरून धना जिरे पावडर, ही हळद आणि ही चटणी, आपल्याला चवीसाठी चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे. मळून घेणार आहे. हा चिंचेचा पाणी आपल्याला जेवढं लागेल तेवढं वापरणार आहोत. आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मग पीठ मळून घेते हे. आणि हे जास्त काही आपल्याला पातळ नाही मळायचं, जसं पाणी लागेल तसं मळून घ्यायचं आहे. 1 चिमूट सोडा टाकून घेते. मला भरपूर प्रमाणात तीळ पण टाकून घेते. तीळ आपल्याला जास्त वापरायचे आहे. तीळपासून आपल्याला कॅल्शियम मिळतं. आता हाच आपला गोळा झाला आहे आणि याचे आपल्याला फुनके करून घ्यायचे आहे. त्याच्यात आपली जी तुरीची डाळ असते ना, त्याचे पण फुनके जे छान होतात. एक दिवशी मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. हे आपण पातेल्यामध्ये पाणी आणि ही चाळणी ठेवून घेतली आहे. त्याच्यात आपल्याला आता फुनके ठेवून घ्यायचे आहेत. हे असे रोल करून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे. आणि हे चाळणीत ठेवून घेते. जे असे करतो ना त्यांना फुनके म्हणतात. आमच्याकडे हे रोल आहेत ना, यांनाच फुनके म्हणतात. हे असे रोल करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे काही रोल आहेत ना, आमच्याकडे फुनके म्हणतात त्याला, पण हे सगळे रोल आहेत ना, मी हे ठेवून झाले. आता हे झाकण ठेवून घेऊ त्याच्यावर.
त्याला शिजू देऊ. आपले जे फुनके किंवा रोल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कढीचा मसाला करून घेणार आहोत. त्याच्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, शेंगदाणे, जिरे, धण्याची पूड, मोहरी, आपलं चण्याच्या डाळीचं पीठ, मीठ आणि तेल आणि दही तर दाखवते. आणि हे दही घेतलं आहे आपण, फ्रेश दही आहे. याच्यापासून आपल्या कढी बनवायची आहे. भांडं घेते आणि याच्यामध्ये आधी आपण जे फुनके आहेत ना, आपले रोल आहेत ना, त्याचा मसाला काढून घेतला होता. आता आपल्याला याच्यात हा आपला कढीचा मसाला काढून घ्यायचा आहे. याच्यात शेंगदाणे टाकते, लसूण, अद्रक आणि एकच मिरची टाकायची आहे. ती टाकते अजून आणि वाटून घेऊ. हा आपला कढीचा मसाला वाटून घेतला आहे. आता असा छान बारीक वाटला गेला आहे. आणि आता हे दही आहे ना, हे जरा असं घोटून घेऊया. आता इकडे आपले जे फुनके तयार होत आहेत रोल, एक पळी तेल आहे हे अंदाजाने. या मोहरी टाकून घेऊ आपण आणि हे जिरेही टाकून घेऊ. हा हिंग टाकून घेते आणि हा कढीपत्ता टाकते. दळलेलं मसाला शेंगदाण्याचं जे वाटण आहे ना, हे टाकून घेऊ आणि हे चांगलंच परतून घ्यायचं आहे आपल्याला. टाकून घेऊ. ही धण्याची पूड आहे, ही कढीसाठी आवश्यक आहे. हिच्याशिवाय कढीला चव येत नाही. आणि ही थोडी हळद आहे. हळद जास्त नाही टाकायची कढीमध्ये, कमीच टाकायची. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घेतलं आणि हे याच्यात टाकून घेते. म्हणजे आपला जो हे आपलं मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपला जो मसाला आहे तो आता तेल सोडायला लागला आहे बघा. तर आता याच्यामध्ये आपण दही टाकून घेणार आहोत आणि दही टाकल्याबरोबर आपल्याला हे फिरवायचं आहे, नाहीतर आपली कढी फाटून जाईल. जेवढं आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून असं पाणी टाकून घेणार आहे. आणि घट्टपणा यावं म्हणून हे आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे थोडंच टाकायचं, अगदी थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. जे आपलं पाव किलो दही होतं, पाव लिटर, त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी टाकलं आहे. आणि कढीला एवढंच पाणी पुरेसं होतं, जास्त नाही टाकायचं. जास्तने पातळ होते ती. आणि आपण त्याच्यात शेंगदाणे टाकलं घट्ट होण्यासाठी आणि थोडं चणा डाळीचं पीठही टाकलं. आता आपली कढी उकळून घेऊ. आणि कढी कधीही तेल टाकून खायची, खूप सुंदर लागते. भाकरींबरोबर खा, पोळींबरोबर खा, भाताबरोबर. आणि खिचडी कढी तर आमच्याकडे खूपच आवडता मेनू आहे, खिचडी आणि कढी लोकांचा. अशी गरमागरम कढी आणि मसाल्याची खिचडी खूप खायला सुंदर लागते. मी तुम्हाला ती पण रेसिपी एक दिवस करून दाखवणार आहे. बघा झाली आता कढी आपली. आपण आता गॅस बंद करून घेऊ. नाही आणि पातळही नाही आणि फुटली तर अजिबातच नाही. कढी तर झाली आपली. आता फुनके
पाहून घेऊ. गॅस बंद करून देऊ आता. आणि झाले का आपले जे रोल आहे, फुनके आहे, ते झाले का बघून घेऊ. हे बघा, हे असे छान झाले आहेत. चला तर मग आता मी सगळ्या याच्या वड्या करून घेते. अशा एवढ्या वड्या झाल्या आहेत आपल्या. आता आपण तळून घेणार आहोत त्यांना. आता आपण यांना अशा परतून घेऊ. अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या वड्या तळून घेणार. आणि मी या तुम्हाला सोप्या पद्धतीनेच अगदी वड्या दाखवते आहे. अगदी असं काही नाही की आपण वड्या करायला पाहिजे आणि मग ते थापूनच शिजवलं पाहिजे, असं काही नाही. रोल करून गेलं तरी चालेल. आणि आता आपली ही दुसरी बॅच पण आपण काढून घेतली. दोघं बॅच काढून घेतले आपल्या. हे बघा, आपल्या 2 बॅच आपण तळून घेतल्या आहेत. हे बघा. आणि आता जेवढ्या आपल्या वड्या आहेत ना, तेवढ्या सगळ्या तळून घेऊ आपण अशाच. चला तर तुम्हाला आजची गावरान रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की नक्की करा. काळजी घ्या स्वतःची. बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.